हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी जी देवपूजा आहे तर ती कशा प्रकारे करतो आणि मी महाराजांची कोणकोणती सेवा करतो किंवा कोणकोणते मंत्रपठण करतो किंवा महाराजांचे आपल्याला कोणकोणते अध्याय वाचावे लागतात, तर हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर सर्वात पहिल्यांदा माझी जी सेवेची सुरुवात आहे तर ती गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या अभिषेकपासून होते। कारण जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती माझ्याकडची जी पितळची पंचधातूची मूर्ती आहे गणपती बाप्पांची, त्यामुळे मग तिच्यावर अभिषेक करता येतो। त्यामुळे मग जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतो। तर सर्वात पहिल्यांदा मी जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घेतो। तर तुम्ही डाव्या साईडला बघत असाल तर जो माझा अखंड दिवा चालू आहे, म्हणजेच आता जे चैत्र नवरात्र चालू आहेत तर त्यामुळे मग अशा प्रकारे मी अखंड दिवा लावला। त्यामुळे मग दुसरा दिवा लावला नाही। पूजेमध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिला देखील मी अभिषेक करून घेतो। आणि त्यानंतर जे रुद्रयंत्र आहे माझ्याकडे म्हणजेच महादेवांचं, तर हे मी शिवरात्रीला घेतलं होतं। म्हणजे जेव्हा महाशिवरात्री होती फेब्रुवारी महिन्यामध्ये तर तेव्हा मी हे घेतलं होतं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा देखील केली होती। तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की आपण रुद्रयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये कशाप्रकारे करावी आणि आपण रुद्रयंत्राची सेवा कशाप्रकारे करावी यावर देखील मी व्हिडिओ लवकरच तयार करेल। तर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिचा अभिषेक झाल्यानंतर रुद्रयंत्राची देखील मी सेवा करून घेतो। आणि जी रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे तर ती मी रुद्रयंत्रावर ठेवत असतो। त्यानंतर मग जे काही मी फुलं आणतो, म्हणजेच मला इथे फुलं मिळून जातात, त्यामुळे मग जी घंटीची फुलं आहेत, जी मोगऱ्याची फुलं आहेत तर ती मग नंतर मी देवांना अर्पण करून घेतो। आणि जे देवांचे फोटो आहेत माझ्याकडे, कारण मी बाहेरगावी म्हणजे जॉबला राहतो, त्यामुळे मग आपल्याला प्रत्येक ठिकाणी मूर्ती नेणं शक्य होत नाही, त्यामुळे देवांचे जे फोटो आहेत तर त्यांची मी सेवा करतो। म्हणजेच आपण जसे आपल्या घरी सेवा करतो देवांची, तर तशाच प्रकारे मी अशा प्रकारे ते देवघर हे तयार करून घेतलं। याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की हे देवघर मी म्हणजेच कशा प्रकारे तयार केलं। जर तुम्ही मागचे व्हिडिओ माझे कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल। अशा प्रकारे मग जे काही फोटो आहेत तर त्यांना देखील मी म्हणजेच अष्टगंध कुंकू लावून घेतो आणि त्यानंतर मग त्यांना देखील मी जी फुलं आहेत तर ती अर्पण करतो। याचबरोबर जी महाराजांची आपल्याला सेवा करायची असते म्हणजे सर्वात पहिल्यांदा एक माळ जप करून घ्यायची आपण महाराजांच्या नावाची। त्यानंतर मग आपली जी सेवा आहे तर त्याला आपण सुरुवात करायची। मी सकाळी म्हणजेच लवकर उठतो, कारण नंतर मग जॉब देखील असते, त्यामुळे मग मला 10 वाजता ऑफिसला जावं लागतं। त्यासाठी मग मी सकाळी लवकर 6 वाजताच उठतो, म्हणजेच जी सर्व कामं आहेत तर ती लवकर होऊन जातील। आणि जो स्वयंपाक आहे तर तो देखील मी स्वतःच तयार करतो। जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल। त्यामुळे मग सकाळी लवकर उठलं की जी कामं आहेत आणि जी स्वामी सेवा आहे तर ती वेळेवर पार पडते आणि स्वामी सेवेला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे अर्ध्या तासामध्ये स्वामी सेवा जी आहे तर ती आपली होऊन जाते। तर मी सकाळी लवकर 6 वाजता उठलं, त्यानंतर मग जे काही मला म्हणजेच फुलं वगैरे लागतात तर ते मी घेऊन येतो आणि त्यानंतर मग जी काही स्वयंपाक मला करायचा असतो तर तो मी करून घेतो पहिल्यांदा। आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी स्वामींच्या सेवेला सुरुवात करतो। तर 8-8:30 वाजता मग माझा स्वयंपाक होऊन जाते तोपर्यंत। त्यानंतर मग जी स्वामींची सेवा आहे तर ती मी करून घेतो। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतो। गणपती बाप्पांच्या जेव्हा मी मूर्तीचा अभिषेक करतो तर तेव्हा मी ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत जी गणपती बाप्पांचा अभिषेक आहे तर तो मी करत असतो। म्हणजे जी गणपती बाप्पांची सेवा आहे तर ती देखील आपल्या हातून होऊन जाते, म्हणजेच एका वेळेमध्ये आपले 2 कामं होऊन जातात। त्यामुळे मग ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिचा मी अभिषेक करून घेतो। त्यानंतर मूर्तीला देखील अष्टगंध कुंकू लावून घेतो आणि त्यानंतर जे काही यंत्र आहेत तर त्यांना देखील अभिषेक घालून घेतो। मग सर्वात म्हणजे शेवटी महाराजांची एक माळ जप करून घेतो आणि जे काही आपल्याला वारांनुसार जे अध्याय वाचावे लागतात, म्हणजे जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर यातील आपल्याला वारांनुसार 3-3 अध्याय वाचायचे असतात। म्हणजेच आपण गुरुवारपासून हे चालू करायचं असतं, तर गुरुवारी आपल्याला पहिले 3 अध्याय वाचावे लागतात। तर 21 अध्यायांचं पूर्ण हे पुस्तक आहे, म्हणजे जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर यामध्ये पूर्ण महाराजांचे 21 अध्याय आहेत। म्हणजे त्यामध्ये आपल्या महाराजांच्या सर्व जीवनावर आधारित गोष्टी त्यामध्ये सर्व दिलेल्या आहेत, तर त्या आपण आपल्या जीवनामध्ये कशा लागू कराव्या तर त्या पुस्तकामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। तर म्हणजेच आपण ते वाचावे, म्हणजे नित्यसेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय वाचावेच लागतात। तर गुरुवारी मग मी जे 1, 2, 3 म्हणजेच पहिले 3 अध्याय असतात तर ते मी वाचतो आणि त्यानुसार मग वारानुसार आपल्याला जे अध्याय येतात तर ते मी वाचत असतो। तर आजचा वार होता शनिवार, त्यामुळे जे महाराजांचे 3 अध्याय वाचायचे होते, म्हणजेच 7वा, 8वा आणि 9वा हे 3 अध्याय वाचायचे असतात शनिवारी, तर ते माझे आता वाचणं चालू होते। यानंतर मग जी आरती आहे महाराजांची तर ती मी करून घेतो। जर जे मी तुम्हाला तुपाचे दिवे दाखवतो तर हे देखील मी ऑनलाईनच बनवले आहे। पूजेचं बरेचसे जे सामान आहे तर ते मी इथे ऑनलाईनच बनवलं, म्हणजेच सोबत मी काहीही आणलं नव्हतं। जे काही सामान घेतलं ते इथेच घेतलं। तरी हा जो एरिया आहे तर हा बंगाली एरिया आहे, त्यामुळे मग आपल्या देवांचं सामान इकडे भेटत नाही, त्यांच्या देवांचं इकडे मिळून जातं, पण त्यांच्या देवांचं आपल्या यूजमध्ये काही सामान येत नाही। त्यामुळे बरेचसे जे सामान आहे तर ते आम्ही ऑनलाईनच बनवलेलं आहे।
आहे तर ते देखील तुम्हाला लवकरच व्हिडिओ पाहायला मिळेल. म्हणजेच मी कोणकोणतं सामान कोणाकडून बोलवलं, म्हणजे जे बरेचसं सामान आहे तर ते मी म्हणजेच बऱ्याच ठिकाणावरून बोलवलं, त्यामुळे त्याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहायला मिळेल की मी कोणतं सामान जे आहे तर ते कुठून बोलवलं. तर सर्वात पहिल्यांदा मेन गोष्ट म्हणजे जे महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे 3 अध्याय मी वाचून घेतो, त्यानंतर महाराजांची आरती करून घेतो आणि त्यानंतर मग जो महाराजांना नैवेद्य आहे तर तो मी दाखवतो. म्हणजेच ज्या ताटामध्ये मी स्वतः जेवण करतो तर त्याच ताटामध्ये महाराजांना मी नैवेद्य पहिल्यांदा दाखवतो आणि त्यानंतर मग तेच जो नैवेद्य आहे तर तो मी स्वतः ग्रहण करतो आणि त्यानंतर मग मी जातो ऑफिसला. म्हणजेच 10 वाजता मला ऑफिसला जावं लागतं. तर सर्व जी कामं आहेत तर ती प्रॉपर मग टाईममध्ये मॅनेज होऊन जातात सकाळी जर लवकर उठलं तर. आणि मग कधी मग मधामध्ये जर गॅप पडला, म्हणजेच जर कधी आजारी असलो तर मग होत नाही वेळेवर सर्व, त्यामुळे मग मी तेव्हा स्वामी सेवा जी आहे तर ती थोडीशीच करतो, म्हणजे जेवढी होईल तेवढीच करतो. महाराजांची 1 माळ जप करतो, जास्तीचं मग काही मला जमत नाही, त्यामुळे मग मी जास्त काही करत नाही. पण माझ्या हातून जेवढी काही सेवा होईल स्वामींची तर मी स्वामींनाहीच प्रार्थना करतो की माझ्याकडून जेवढी सेवा होईल तर तेवढी माझ्या हातून करून घेत जा. तर आता माझे महाराजांचे जे 11 गुरुवार चालू आहेत तर आता जो गेलेला गुरुवार आहे तर तो माझा 9वा गुरुवार होता आणि आता लवकरच म्हणजे महाराजांचा जो 11वा गुरुवार आहे तर तो देखील होईल, म्हणजेच तेव्हा आता उद्यापन होईल. तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि आता जे महाराज म्हणजेच आपले जे चैत्र नवरात्र चालू आहेत तर त्यामुळे जो मंगल कलश आहे तर तो मी अशा प्रकारे सजवलेला आहे. तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे, तर तुम्ही तो तिथून बघू शकता की मी कशाप्रकारे मंगल कलश सजवला. तर हे जे मंगल कलशाचे देखील जे वस्त्र मुकुट आहेत तर हे देखील मी जे बाप्पा मोरे आहेत त्यांच्या शॉपवरून ऑनलाईनच बोलवलं होतं. तर त्यांचा देखील मी कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे जे वस्त्र मुखोटे आहेत तर ते तुम्ही तिथून बोलवू शकता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि जे मी आत्तापर्यंत ऑनलाईन जे सामान खरेदी केली देवांचं पूर्ण सामान तर त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तर ते देखील व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत, पण सध्या मी ते अपलोड केलेले नाही आहेत. लवकरच मी ते अपलोड करणार आहे, तर तेव्हा तुम्हाला कळेल की मी कोणतं जे सामान आहे तर ते मी कोणाकडून बोलवलं.